सर एक मिनट मागे नंतर फार भेटून छत्रपती शाहू महाराजांची पूर्ण समोर का सरळ पुणे शब्दांमधनी आरंभूया सोहळ्याची ही गाथा। आजच्या या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व पाहुण्यांचे तसेच कार्यक्रमाची शोभा द्विगुणित करण्यासाठी समोर उपस्थित असलेल्या सर्व जाणकारांचे मी शब्द सुमना निर्माण करणाऱ्या बुलंद ठेवणाऱ्या शिवाजी राजांचे शिवरायांचे हे वंशज शिवेंद्रराजे भोसले मी मयूर मसूरकर, आबा पासलकर, हेमंत जाधव यांना विनंती करते की त्यांनी शिवेंद्र संच देऊन शिवेंद्रराजे भोसले यांचा सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे। धन्यवाद सर। स्थानापन्न व्हावे। प्रचंड जनसंपर्क, अफाट व्यासंग, शैलीदार लेखन, अमोघ वक्तृत्व, कुशल प्रशासन आणि सकारात्मक साहित्यकारणी म्हणून महाराष्ट्राला सुपरिचित असणारे महाराष्ट्रातील आद्य साहित्य संस्था असा नावलौकिक साहित्य मंडळाचे ते अध्यक्ष झालेले आहेत असे मिलिंद जोशी सर, अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळ पुणे मी अरम फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर शैलेश पगारिया सर यांना विनंती करते की त्यांनी मिलिंद जोशी सर यांचा करावा। मी वैभव वाघ सर यांना विनंती करते की संपन्न होत आहे। कणखर शब्दसुमनान इतक्याच कणखर टाळ्यांच्या गजरात आपण या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचा आनंद घेऊया। सर इकडे 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 जरा जोशी सर यांनी त्याचा स्वीकार करावा। तसेच कार्यवाह या पदाचा भार स्वीकारणाऱ्या सुनीताराजे पवार यांचा
व्यावसायिक शिवेंद्रराजे भोसले यांच्या वतीने कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांचा देखील सन्मान संपन्न होत आहे. धन्यवाद सर. सरद संस्था आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांच्या वतीनं आयोजित आज कार्यक्रमासाठी आमचे नेते मार्गदर्शक राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले इथं उपस्थित राहिले. प्रथमतः मी त्यांचं स्वागत करतो. सरद संस्थेचे प्रमुख संजय नहार यांचा प्रचंड आग्रह होता की शिवेंद्रराजेंच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन झालं पाहिजे आणि शिवेंद्रराजेंनी त्यासाठी आवर्जून वेळ दिला. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष किंवा आमचे प्रमुख नेते प्राध्यापक मिलिंद जोशी, सुनीताराजे पवार प्रमुख कार्यवाह आणि आम्ही एक आग्रह धरलेला होता शिवेंद्रराजेंकडे की दिल्लीत जे आंदोलन झालं शिवेंद्रराजेंच्या आणि मिलिंद जोशींच्या नेतृत्वाखाली, त्या आंदोलनकर्त्यांचा सत्कार साहित्य परिषदेमध्ये ठेवलेला आहे, त्याला सुद्धा तुम्ही यावं. या दोन्ही कार्यक्रमांना जोडून घेण्याचा योग आजच्या कार्यक्रमामुळे आलेला आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा यासाठी 2016ला आमचं जे पॅनल इथं निवडून आलं, परिवर्तन पॅनल, त्या पॅनलच्या माध्यमातूनच पुढाकार घेतलेला होता. मिलिंद जोशी यांनी पहिल्यांदा सर्व साहित्यिकांची बैठक महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये घेतलेली होती आणि अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी काय काय करता येईल या संबंधी सगळ्यांची मतं जाणून घेतलेली होती. महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये 2011 पर्यंत सातारा जिल्ह्याला फारसा काही मान नव्हता, पण महाराष्ट्र साहित्य परिषदेची वाटचाल घडवण्यामध्ये सातारा जिल्ह्याचा मोठा वाटा आहे, योगदान आहे. म्हणजे अखिल भारतीय साहित्य संमेलनाची जी परंपरा सुरू झालेली आहे ते 2 संमेलनानंतर तब्बल 20 वर्ष ती परंपरा खंडित झालेली होती. ते 3रं संमेलन सुद्धा सातारा जिल्ह्यामध्ये झालं आणि लोकमान्य टिळकांचे वकील सातारचे सुपुत्र ॲडव्होकेट दादासाहेब करंदीकर यांच्या पुढाकाराने सातारा जिल्ह्यानं ते संमेलन पुन्हा सुरू केलं. आज ज्या वास्तूत आपण बसलेलो आहोत ती जागा सुद्धा औंधच्या राजानं महाराष्ट्र साहित्य परिषदेला दिलेली आहे. म्हणजे सातारा जिल्ह्याचं योगदान होतं, पण सातारा जिल्ह्याला मान आणि किंमत नव्हती. रवींद्र बेडकेळांना अतिशय संघर्षातनं आम्ही सगळ्यांनी निवडून आणल्यानंतर सातारा जिल्ह्याला पुन्हा एक महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये स्थान मिळालं. हे सांगण्याचं कारण आहे छत्रपती घराण्याचे प्रतिनिधी पहिल्यांदा महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये आलेले आहेत आणि फुलांच्या पायघड्या अंथरून महाराष्ट्र साहित्य परिषदेने त्यांचं स्वागत केलेलं आहे. त्याचं कारण लोकमान्य टिळकांनी ज्यावेळेस अग्रलेख लिहिला होता मराठी भाषेसंदर्भात त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्युदय म्हणजेच मराठी भाषेचा अभ्युदय. कारण मोगलांनी किंवा इंग्रजांनी आक्रमण करून सुद्धा जी मराठी भाषा टिकली किंवा वाचली तिच्यामध्ये शिवाजी महाराजांचं मोठं योगदान आहे. आज त्यांचेच वारसदार आपल्या सोबत आलेले आहेत किंवा आपल्या ह्या पवित्र वास्तूमध्ये आलेले आहेत की जिथं महाराष्ट्र साहित्य परिषद किंवा मराठी भाषेचा गजरगिरी 119 वर्ष सुरू आहे. मिलिंद जोशींच्या नेतृत्वाखाली काम करताना अनेक चौकट्या मोडण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो, कारण मिलिंद जोशींचं नेतृत्व इतकं सक्षम आहे की फार जुन्या चौकटी परंपरांमध्ये ते अडकून बसत नाही. योग्य अयोग्याचा विचार करताना भाषेचा कसा विकास झाला पाहिजे, भाषा कशी टिकली पाहिजे आणि भाषेसाठी कुठलीही भूमिका घेण्याची मिलिंद जोशींची तयारी असते. मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याचं आंदोलन मी जाहीर केलं आणि जाहीर केल्यानंतर पुण्यातून सुद्धा मोठा आवाज उठला की हे काय असलं, काय आपलं काम असतं का वगैरे वगैरे वगैरे. परंतु मिलिंद जोशी समर्थपणे आमच्या बरोबर राहिले आणि शिवेंद्रराजेंचं सुद्धा कौतुक ह्यासाठी की एकमेव लोकप्रतिनिधी आहे की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी त्यांनी साताऱ्यापासून दिल्लीपर्यंत धडक मारली. महाराष्ट्रामध्ये अनेक आमदार, खासदार, मंत्री असतील, पण शिवेंद्रराजेंनी एवढा प्रयत्न कुठल्याही लोकप्रतिनिधींनी केलेला नाही. ते छत्रपती घराण्याचे वारसदार असले तरी सामान्य लोकांचे प्रश्न, भाषेचे प्रश्न घेऊन दिल्लीपर्यंत धडक कशी मारावी हे शिवेंद्रराजेंकडून शिकण्यासारखं इतर लोकप्रतिनिधींनी.
त्यामुळे शिवेंद्रराजेंच्या उपस्थितीतच हे सत्कार व्हावेत. आणि आज मंत्री झाले म्हणून बोलवलेलं नाही, तर आधीच पत्रिका निघालेली होती. विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर शिवेंद्रराजे नंतर मंत्री झालेले, तर शिवेंद्रराजेंच्या हस्ते आणि शिवेंद्रराजेंचाही सत्कार की भाषेसाठी त्यांनी जे काही योगदान दिलं. आम्ही शिवेंद्रराजेंना घेऊन दिल्लीत आंदोलन केलं. प्रजासत्ताक दिनाच्या प्रचंड बंदोबस्त होता, अटकेची टांगती तलवार होती, तरी शिवेंद्रराजेंनी कुठलाही विचार केला नाही. दिल्लीपर्यंत त्यांनी धडक मारली. सातारा जिल्ह्यातली साहित्य चळवळ जिवंत ठेवण्यामध्ये सुद्धा शिवेंद्रराजेंचा मोठा वाटा आहे. मी असेन, रवींद्र बेडकेळ असेन, आमच्या सगळ्या साहित्य क्षेत्राच्या वाटचालीमध्ये सुद्धा शिवेंद्रराजे माझ्या पाठीशी उभे नसते तर कदाचित सातारा ते पुणे आणि आता अखिल भारतीयपर्यंतचा प्रवास हा मला सहज शक्य झाला असता असं मला वाटत नाही. मिलिंद जोशींचं सुद्धा ह्या निमित्तानं मला कौतुक केलं पाहिजे की अगदी बडोद्यामध्ये मोदी ज्यांची सूचक म्हणून सही घेतात अशा शुभांगी राजे यांना सुद्धा त्यांनी सांगितलं की तुमची सही घेऊन मोदी अर्ज भरतात, आमच्या भाषेसाठी मोदींची सही घेण्याचं काम तुम्ही करावं. म्हणजे मिलिंद जोशींनी सुद्धा धडक पंतप्रधानांपर्यंत मारली. शिवेंद्रराजेंनी स्वतः पत्र मोदींना लिहिलं. देवेंद्र फडणवीसांकडे तर मोजता येणार नाही इतक्या वेळा पाठपुरावा केला, कारण मीच त्यांच्या सोबत होतो. महाराष्ट्र साहित्य परिषदेने 1,00,000 पत्र सुद्धा सातारा जिल्ह्यातून पाठवली. ती महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नेतृत्वाखाली शाहूपुरी शाखेचे अध्यक्ष नंदकुमार सावंत इथं आज हा सोहळा पाहण्यासाठी त्यामुळे आवर्जून उभे आहे. सातारा शहराचं प्रतिनिधित्व करणारे उपनगराध्यक्ष 3 माजी अविनाश कदम, अमोल मोहिते, जयेंद्र चव्हाण, राजन लाखे आमचे पुणे जिल्ह्याचे प्रतिनिधी. आम्ही शेवटी ठरवलं होतं की अयोध्येत तर आम्हाला जाऊन प्रार्थना करायची की आम्हाला आता अभिजात दर्जा द्यावा म्हणून, पण त्या आंदोलनाची वेळ काय आमच्यावर आली नाही. पण गेली 2016 ते 2024 महाराष्ट्र साहित्य परिषदेने प्रचंड संघर्ष केलेला आहे. शिवेंद्रराजेंचं मगाशी मी श्रीराम पवार सरांना, हरीश पाटणेंना आम्ही दोघं मिळून सांगत होतो की प्रकाश जावडेकर असतील, नितीन गडकरींकडे सुद्धा शिवेंद्रराजे त्यांच्या घरी आलेले होते. नितीन गडकरींना हा सगळा प्रश्न काय तो त्यांनी समजून सांगितला. देवेंद्र फडणवीसांनाही त्यांनी सांगितलं की आपल्याला दर्जा मिळाला पाहिजे, तुम्ही पंतप्रधानांकडे पाठपुरावा करा. त्यामुळे शिवेंद्रराजेंचं योगदान हे नाकारता येणार नाही. पंतप्रधानांनी नंतरचा सगळा पत्र व्यवहार अभिजात दर्जाचा पंतप्रधान कार्यालयानं महाराष्ट्र साहित्य परिषदेशीच केला. ह्यामुळं महाराष्ट्र साहित्य परिषदेचं योगदान किती मोठं हे तुमच्या लक्षात येईल. या सगळ्या कामामध्ये आमच्या प्रमुख कार्यवाह सुनीताराजे पवार यांची सुद्धा जबरदस्त साथ लाभली. कुठलंही आंदोलन घेतलं, कुठलाही विचार मांडला तर सुनीताराजेंनी कधी त्याला नकार दिला नाही. सुनीताराजेंनी आमच्या कायम पाठीशी उभ्या राहिल्या किंवा महाराष्ट्र साहित्य परिषदेचं मिलिंद जोशींचं नेतृत्व भक्कमपणे पुढे नेण्यामध्ये सुनीताराजे पवार यांचा सुद्धा मोलाचा वाटा आहे. संजय नहारांची आमची आता मैत्री झाली दिल्लीच्या संमेलनापासून. आम्ही एका वकिलांच्याच ऑफिसमध्ये भेटलो. आमची वकील आणि त्यांची वकील एकच होते. अमर बेंद्रे इथं आहेत, अमर बेंद्रेंच्या उपस्थितीत. आणि तुम्हाला संमेलन कसे मिळाले हे मी त्यांना सांगितलं की तुम्हाला संमेलन मिळण्यामध्ये काय काय गोष्टी घडल्या. पण नहारांची इच्छा होती की दिल्लीचं तख्त हे सरहद संस्थेनंच राखलं पाहिजे, तर त्यांनी ते राखलं. फक्त नहार सर, मी तुम्हाला एक विनंती करणार आहे की तुम्ही दिल्लीचा इतिहास सांगताना सातारच्या शाहूंना विसरता. दिल्लीचं तख्त शिवाजी महाराजांनी जिंकण्याचं स्वप्न बघितलं होतं, पण ते साकार शाहू महाराजांनी केलं. शाहू महाराजांचा इतिहास हा दाबण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणावर इतिहासकारांनी केलेला आहे असा माझा वैयक्तिक आक्षेप आहे. शाहू महाराजांनी बाजीराव पेशवा अत्यंत तरुण वयात होता आणि अख्ख्या मंत्रिमंडळाचा विरोध डावलून, म्हणजे समजा अख्खं मंत्रिमंडळ 11चं 14चं असेल तर 14 जणांनी केलेला विरोध डावलून शाहू महाराजांनी बाजीराव पेशव्यांना नेमलं. आणि बाजीराव पेशव्यांना नेमलं तिथनं महाजी शिंदेना सुद्धा साताऱ्यातून तिकडे पाठवणारे शाहू महाराजच होते. म्हणजे शाहू महाराजांचा इतिहास वगळून सगळा इतिहास आपल्याला सांगितला जातो. इंग्रज अधिकारी इथे रवी मोरे म्हणून आता शाहू महाराजांचे अभ्यासक आलेले आहेत, त्यांच्याकडे ते पत्र उपलब्ध आहे. ज्यावेळेस तालकटोरावर मराठ्यांची फौज हजर होती ते इंग्रज अधिकाऱ्यांनी असं वर्णन केलेलं आहे की शाहूच्या फौजेने दिल्ली अशा प्रकारे वेढलेली आहे की नववधू जशी सजल्यानंतर दिसते तशा प्रकारे शाहूच्या फौजेनं अख्ख्या दिल्लीला वेढा घातलेला आहे. हे इंग्रज अधिकाऱ्यांचं वर्णन, विनोद कुलकर्णीचं नाही. त्यामुळे शाहू महाराजांचा इतिहास वगळून महाराष्ट्राला पुढे जाता येणार नाही, कारण शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं, त्याचं साम्राज्यात रूपांतर करण्याचं काम शाहू महाराजांनी केलेलं आहे. त्यामुळे शाहू महाराजांचा इतिहास सुद्धा आपण लक्षात घेऊन पुढे काम केलं पाहिजे. कार्यक्रमाला उशीर झालेला आहे, त्यामुळे साहित्य परिषदेची भूमिका वगैरे मी सांगितली. आणि जसं शिवेंद्रराजे माझ्या पाठीशी तसेच सुनीताराजे आणि मिलिंद जोशींच्या सुद्धा
पाठीशी ते भक्कमपणे आहेत. भविष्यात 99, 100 आणि 101 संमेलन घेण्याची जबाबदारी महामंडळाच्या रूपानं आमच्याकडे आलेली आहे. आम्ही तिघं प्रमुख म्हणून काम करतोय आणि 100वे संमेलन मराठी भाषेचा मोठा गौरव, मुख्यमंत्र्यांचं सुद्धा त्यामध्ये पाठपुरावा सुरू आहे की 100वे संमेलन हे अतिशय भव्य झालं पाहिजे. आणि शिवेंद्रराजेंची भक्कम साथ असल्यामुळे पुढचं 3 वर्षात तिन्ही संमेलन ही जोरदार होतील. महाराष्ट्राच्या कुठल्याही ठिकाणी झाली तरी ती जोरदार होतील, कारण शिवेंद्रराजेंचा पाठिंबा भक्कमपणे छत्रपती घराण्याचा आशीर्वाद त्या निमित्तानं आमच्या सगळ्यांच्या पाठीशी हे सांगतो. प्रथमतः मी मिलिंद जोशींना विनंती करतो की त्यांनी शिवेंद्रराजेंनी ह्या मोहिमेचं नेतृत्व केलं तुमच्या जोडीनं, त्यांचा सन्मान तुम्ही करावा की मराठी भाषेला अभिजात दर्जाचं योगदान. कृतज्ञता पत्र श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराष्ट्र साहित्य परिषदेने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून लोकचळवळ उभी केली. 2018 साली दिल्लीत झालेल्या धरणे आंदोलनात आपण नेतृत्व केले. केंद्र सरकारने 3 ऑक्टोबर 2024 रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. या यशात आपला मोलाचा वाटा आहे. मराठी भाषेसाठी आपण घेतलेल्या ठाम भूमिकेबद्दल महाराष्ट्र साहित्य परिषद आपली सदैव ऋणी राहील. जिल्हा प्रतिनिधी आहेत. राजन लाखेंचं वैशिष्ट्य म्हणजे शांता शेळकेंवरचा मोठा ग्रंथ त्यांनी तयार केला आणि त्या ग्रंथामध्ये राजन लाखेंच्या आग्रहानं शिवेंद्रराजेंनी कविताही सादर केलेली होती. त्यानंतर सातारा जिल्ह्याच्या बुलंद आवाज दैनिक पुढारीचे वृत्त संपादक, पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष आणि एक संपादक पत्रकार असून सुद्धा मराठी भाषेच्या सगळ्या आघाड्यांवर काम करणारे आमचे मित्र हरीश पाटणे यांचा सत्कार शिवेंद्रराजेंनी करतील. त्यानंतर जयेंद्र चव्हाण यांनी पुढे यायचे. त्यानंतर अविनाश कदमांनी पुढे यावं. अविनाश कदम हे धडाडीचे सातारा शहरातले कार्यकर्ते आहेत. इतरे नगरसेवक असले तरी भाषेच्या कामासाठी अत्यंत पुढे असतात. त्यानंतर अमोल मोहिते यांनी पुढे यावं. अमोल मोहिते सध्या सातारच्या जनता सहकारी बँकेचे चेअरमन आहेत आणि जनता सहकारी बँकेचे संचालक अविनाश बाचल यांनी यावं. अविनाश बाचल हे सुद्धा भाषेच्या कामासाठी साताऱ्यापासून, पुण्यापासून मुंबई, दिल्लीपर्यंत कुठेही आमच्या सोबत असतात. फिरोज पठाण, राजेश जोशी सोबत भावेपासून ते सगळे राजेश जोशींची करामत असते. मराठी भाषा मंत्री त्यांचे सगळे. हा, मी मराठी भाषा मंत्री. काढा सुहास कदम, प्रशांत कदम, संतोष यादव. त्यानंतर गजानन पारखे हे सुद्धा दिल्लीच्या आंदोलनासाठी आवर्जून आलेले होते. हे सुद्धा मराठी भाषेच्या कामासाठी दिल्लीपर्यंत धडक त्यांनी मारलेली होती. शेखर मोरे नंतर राजू गोरे, शिवराज्याभिषेक समितीचे अध्यक्ष आणि साताऱ्यामध्ये दिमागदार शिवराज्याभिषेक साजरा करणारे राजू गोरे. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपूर शाखेचे आम्ही आल्या अजित सावंतांना फोन करतो, कुठे आहेत बाबा सांगा मला. शिवजयंती साताऱ्यात सर्वाधिक मोठी करण्यामध्ये उपनगरामध्ये फिरोज पठाण यांचा मोठा वाटा राहिलेला आहे. फिरोज पठाण हे सुद्धा दिल्लीच्या आंदोलनात सहभागी होते. फिरोज पठाणांना विनंती त्यांनी यावं. दिल्लीमध्ये शिवस्तुती गीत सादर करणारे आमचे सहकारी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यकारिणी सदस्य अमरबेन. त्यानंतर लोकजागर साप्ताहिकाचे संपादक रोहित वाकडे.
महाराष्ट्र साहित्य परिषद फलटणची शाखा असू दे, पुण्याचं काम असू दे, रोहित वाकडे नेहमी आघाडीवर राष्ट्र साहित्य परिषदेच्या आंदोलनात सहभागी झालेले होते. मी स्वतः पत्रकार आहे, हरीश पाटणे, विशाल कदम आहेत. पत्रकारांचाही प्रकाशन आणि 3 पत्रकारांचा दिल्लीच्या आंदोलनातला समावेश ही पत्रकारांसाठी सुद्धा अभिमानाची गोष्ट आहे. यानंतर अक्षय जाधव हे भाषेचा दर्जा मिळावा यासाठी अक्षय जाधव यांनी सुद्धा काम केलेलं आहे. त्यानंतर आमच्या शाहूपुरी शाखेचे नुकतेच कोषाध्यक्ष झालेले सचिन सावंत हे सतत कार्यरत असणाऱ्या निष्ठेसाठी काम करतात. दिल्लीच्या आंदोलनात सहभागी होते. सतीश घोरपडे यांनी पुढे यावं. त्यानंतर शाहूपुरी शाखेचे सभासद आहेत, त्यांनी पुढे यावं. राजेंद्र जगताप, सोमनाथ पवारांनंतर राजेंद्र जगतापांनी पुढे यावं. धडाडीचे कार्यकर्ते आहेत शाहूपुरी शाखेचे. त्यानंतर वैभव पवार हे शाहूपुरी शाखेचे धडाडीचे कार्यकर्ते आहेत. डॉक्टर राजेंद्र माने आज हजर नाहीत इथं, पण ते दिल्लीच्या आंदोलनाला होते. आणि आता माझे 30 वर्षाचे मित्र, माझ्या सगळ्या वाटचालीमध्ये ज्यांनी महत्वाचं योगदान दिलं असे वजीर नदाब जे शाहूपुरी शाखेचे कार्यकारिणी सदस्य आहेत. आणि दिल्लीतल्या 98व्या साहित्य संमेलनाचं मान्य पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, मान्य शरद पवार साहेब आणि संमेलनाच्या अध्यक्षा डॉक्टर तारा भवाळकर यांच्या भाषणांचं पुस्तकाचं प्रकाशन आज या ठिकाणी खरं म्हणजे पार पडते. या निमित्तानं ज्यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी जे आंदोलन केलं त्या आंदोलनकर्त्यांचा पण सत्कार आज या निमित्तानं झाला. आणि त्याचबरोबर या साहित्य संमेलनाला यशस्वी करण्यासाठी ज्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून आपलं योगदान दिलं त्यांचा पण सत्कार आत्ताच या ठिकाणी पार पडला. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष मान्य मिलिंद जोशी सर, त्याचबरोबर ज्येष्ठ पत्रकार मान्य श्रीराम पवार सर, कार्यवाहक आपल्या मसापच्या मान्य श्रीमती सुनित्रा राजे पवार, कोषाध्यक्ष महामंडळाचे मान्य आपले विनोदजी कुलकर्णी, शैलेशजी वाडेकर, शैलेशजी पगारिया, रवींद्र बेडकेळ सर, ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र लाके, अध्यक्ष पिंपरी चिंचवड मसाप आणि हरीश पाटणे, त्याचबरोबर सरहदचे मान्य नाहर साहेब. कारण त्यांचा फार आग्रह होता की कार्यक्रमाला दिल्लीच्या यावं, पण घरातलं अतिशय जवळचं लग्न होतं त्यामुळे मला तो एक कार्यक्रम त्यांची जी अपेक्षा होती ही मला वाटतं मला ज्यावेळेला बोलवलं होतं त्यावेळेला त्यांनी ज्योतिरादित्य शिंदे आणि होळकरांचे जे वंशज आहेत असं तिघांना त्या ठिकाणी त्यांना एकत्र आणायचं होतं, पण ते थोडं मला काही कौटुंबिक असल्यामुळे मला पोचता आलं नाही. पण आज हा प्रकाशनाचा कार्यक्रम नाहर सरांनी या ठिकाणी आज घेतला आणि मला बोलवलं त्याबद्दल त्यांचं आभार मानतो. खरं म्हणजे राजकर्त्यांना किंवा राजकारणी लोकांना पत्रकारांची आणि साहित्यिकांची किती भीती असती हे माझ्यावरनं तुम्हाला लक्षात येते. कारण आता विनोदनं आमचे सत्कार घेतले तर त्यानं सांगितलं की शिवेंद्रराजांच्या नेतृत्वाखाली आम्ही आंदोलन केलं. खरं म्हणजे आम्ही विनोद कुलकर्णी म्हटले चला दिल्लीला म्हणून आम्ही सगळेजण दिल्लीला गेलो होतो. कारण असा मला काय फार साहित्याचा अभ्यास आहे असं नाही, म्हणजे आहे ते खरं सांगितलेलं बरं, पण आवड आहे. म्हणजे अभ्यास नाही मला, पण आवड आहे मला कार्यक्रम किंवा ऐकायला वगैरे किंवा कधी कधी वाचायला पण मला नक्की आवडतं. त्यामुळे आवड मला नक्की आहे. आणि साताऱ्यामध्ये साहित्यिक कलाकार यावेत, सातारकरांना एक संधी त्यांना तिथं
ऐकायची बघायची मिळावी, हा एक माझा प्रयत्न जेव्हापासून मी सक्रिय झालो राजकारणामध्ये. माझे वडील तसं वाढल्यानंतर खरं म्हणजे पण आमचा प्रयत्न राहिला की आपण काही ना काहीतरी सातारकरांसाठी सातारसाठी साहित्याच्या कलेच्या वगैरे क्षेत्रामध्ये आपण केलं पाहिजे. बाहेरचे चांगले लोक इथं आली पाहिजेत आपल्या इथं. आपल्या साताऱ्यामध्ये पण साहित्याचे जाण असणारे, कलेची जाण असणारे अनेक लोक आहेत. त्यामुळं नक्कीच तो प्रयत्न माझा राहिलाय आणि पुढे सुद्धा चालू राहील. विनोदनं आम्हाला सगळ्यांना सांगितलं की आपल्याला दिल्लीला या आंदोलनाला मराठी भाषेच्या जायचंय. आम्ही सगळे आपलं विनोद म्हणतोय म्हटलं आम्ही. त्यामुळं मगाशी जोशी सर म्हणले विनोद तयार झालाय आणि सेनापती आहे. त्यामुळे आमच्या सेनेचा दिल्लीचा सेनापती विनोद होता. आम्ही विनोदच्या सेनेमध्ये सगळे सभा घेऊन गेलो होतो. आता तिथे गेल्यानंतर पहिली गंमत आमची अशी झाली की आम्हाला इंडिया गेटवर जाऊन आंदोलन करायचं होतं. बरोबर आहे ना आपलं नियोजन? आमचं नियोजन होतं की इंडिया गेटवर जाऊन आंदोलन करायचं. म्हणजे थोडं ते इंडिया गेटवर गेल्यानंतर जरा त्याला अजून हे मिळालं असतं, जरा म्हणजे प्रेसला वगैरे जरा आहे. तिथे गेल्यानंतर पोलीस म्हणले 26 जानेवारी आहे, तुम्ही कुठे इकडे यायचं नाही तर आम्ही तुम्हाला अटक करणार. त्यामुळं आमचा विषय वातावरण आमचं तिथं गेल्याच हे पोलीस ते जसं नहार सरांनी सांगितलं दिल्लीचे पोलीस म्हणजे काय विषय नाही, काय आपलं महाराष्ट्र पोलीस असलं तर बोलू तर शकतो त्याशी. त्यामुळे तुम्हाला साहेब ते आयरे साहेब तरी भेटले, आम्हाला कोणच भेटलं नाही अशी आमची अवस्था आहे. तुम्हाला आयरे भेटले म्हणून तुम्ही आत तरी गेला, आम्हाला कोण भेटलंच नाही. आम्हाला एकदाच दम दिला त्यांनी की तिकडं आंदोलनाला गेला, फिरायला जावा म्हणले. आंदोलनाला गेला की तुम्हाला आम्ही सगळ्यांना अटक करणार, लक्षात ठेवा. आम्ही तिथं शिवाजी महाराजांचा पुतळा होता, तिथंच आम्ही सगळेजण जमलो, तिथं आंदोलन केलं. पण गडकरी साहेबांना भेटलो, प्रकाश जावडेकर साहेब होते त्यांना आम्ही भेटलो आणि आमचं जे निवेदन होतं ते दिलं. विनोदनं जे सांगितलं की त्याच्यानंतर पण आम्ही नक्कीच प्रयत्न सगळ्यांनी मिळून केलाय. सातारा आपल्या शाहूपुरी शाखेच्या वतीनं 1 लाख पत्र आम्ही पंतप्रधानांना पाठवली. मराठी भाषेच्या अभिजात भाषेचा आपला दर्जा मिळावा म्हणून देवेंद्रजींकडे आम्ही प्रयत्न करत राहिलो. त्यांचा नेहमीच आम्हाला म्हणजे पॉझिटिव्ह रिस्पॉन्स असायचा की हे आपल्याला करायचं आहे आणि आपण करणार आहे. ते नेहमी मला विनोदला सांगायचे की राजे काळजी करू नका, हे आपण करणार आहे, तुम्ही काय त्याच्याबद्दल काही म्हणजे शंका ठेवू नका. आणि शेवटी पंतप्रधान मोदीजींच्या माध्यमातून तो निर्णय झाला. मला वाटतंय मगाशी मिलिंद जोशी नहार सर म्हटले की नाही श्रीराम पवार सर म्हटले की आता लोक म्हणायला लागले की ते दर्जा मिळाल्यानंतर पुढं काय आपल्याला काय मिळणार त्याला. पण मला वाटतंय सर ज्यावेळेला हे दर्जा मिळत नव्हता त्यावेळेला आपण सगळेजण दर्जा मिळवण्याच्या ह्याच्यावर फोकस होतो. म्हणजे माझं म्हणणं आहे की आता काय मिळेल याच्याकडनं वगैरे त्याच्यापेक्षा आज आपल्या मराठी भाषेला जे रेकग्निशन आपल्याला पाहिजे होतं ते मिळालं हे सगळ्यात महत्वाचं आहे असं माझं मत आहे. म्हणजे मी काय फार त्याच्यामध्ये याच्यात जाणार नाही. पण आज एवढं इतक्या वर्षाचा मला वाटतं अनेक वर्षाचा हा प्रयत्न म्हणजे आम्हीच केला असं नाही, आम्ही आपलं त्यामध्ये आलो फक्त. पण वर्षोनवर्ष मला वाटतं अनेकांनी या याच्यासाठी म्हणजे अनेक पूर्वीचे सरकार असतील, पूर्वीचे मुख्यमंत्री असतील, सगळ्यांनी प्रयत्न केला. पण शेवटी ते एवढ्या वर्षाच्या नंतर मराठी भाषेला तो दर्जा मिळाला. आपल्या आधी इतर भाषा आल्या पण आपली मराठी येत नव्हती. हे थोडंफार आपल्या सगळ्यांना नक्कीच एक मनामध्ये सल होती. पण नक्कीच ते आज आपल्या इथं मराठी भाषेला तो दर्जा मिळाला. पुढं जे असेल ते मराठी भाषेचं जसं मागे सांगितलं की विनोदनं की लोकमान्य टिळकांनी सांगितले की छत्रपती शिवाजी महाराजांचं हे असल्यामुळं मराठी भाषेचं नक्कीच त्याची जी ओळख आहे किंवा जी काही ते कधी पुसली जाणार नाही ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून आज एक मनापासून मला आनंद आहे की आज विनोद वगैरे ह्या सगळ्यांबरोबर मिलिंद जोशी सर, लाखे सर, बेडके सर वगैरे सर्वच आमच्या बरोबर होती. सगळ्यांबरोबर आम्हाला जाऊन ते त्यांच्या मार्गदर्शनाखाली करता आलं. पुढे त्याचं थोडंफार पाठपुरावा करून शेवटी त्याला मूर्त स्वरूप जे आपण म्हणतो ते या विषयाला मिळालं. आज नहार सरांच्या माध्यमातून सुद्धा दिल्लीचं
आपलं साहित्य संमेलन यशस्वीरित्या पार पडलं आणि नक्कीच म्हणजे त्यांनी मगाशी काही तिथले ज्याला आपण इन्स्टन्सेस म्हणतो ते त्यांनी थोडे सांगितले. तर नक्कीच नारसर दिल्ली तसं आता साहित्यिक ह्याच्यात नाही मी म्हणणार, पण जरा राजकारणी म्हणून मी बोलतो की आता एक तर सर मी सांगू शकतो की आता महाराष्ट्राला दिल्ली दूर नाहीये. तर आज ना उद्या दिल्लीवर सुद्धा नक्कीच महाराष्ट्राची पकड ही दिल्लीच्या तख्तावर सुद्धा घट्ट झालेली आपल्याला बघायला मिळेल. कारण आता काय महाराष्ट्र तसा काय माग वळून बघणारा महाराष्ट्र आता राहिलेला नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे नक्कीच ते होईल आणि नक्कीच आपल्याला सुद्धा दिल्लीच्या बाबतीत जी काही भीती होती ती आता एवढं आपण साहित्य संमेलन तिथं यशस्वी करून दाखवलं, त्यामुळे ती नक्कीच भीती आपल्या सर्वांच्या मनातनं गेली आहे. आज विनोद असतील, त्यांचे सर्व शाहूपुरी शाखेचे त्यांचे सर्व सहकारी असतील, बरेच कार्य तिकडं मराठी साहित्य परिषद आणि शाहूपुरी शाखेच्या माध्यमातून चालू असते. मध्ये आम्ही त्यांनी करून आपल्या मासी मर्ढेकरांच्या घराचं तिथं मेरड्याला हे तिथं अतिशय सुंदर छोटंच आहे, मी फार काय असं नाही, पण जे तिथं आहे त्यात ते नीटनेटके सगळं मेंटेनन्स वगैरे करून एक येणाऱ्या लोकांना त्यांचं संपूर्ण घर म्हणजे जसं होतं तसं करून आज शाहूपुरी शाखेनं स्वतः हे केलं. म्हणजे कुठनं सरकार बिरकारचा पैसा आणून नाही, हे महत्वाचं आहे. त्यांनी सगळे केलं. मला त्यांनी नेलं होतं की म्हणजे तुमच्या हस्ते करायचंय, तुम्ही चला बरोबर आपल्याला उद्घाटन करायचं. आपण त्यावेळेला केलं. अतिशय चांगलं आणि सुंदर वास्तू मराठ्यामध्ये मासी मर्ढेकरांची आज तिथं उभी राहिले. बाकी स्मारक वगैरे येतं तिथं चालूच आहे, तो वेगळा विषय, तो सरकारचा विषय. पण एक साहित्य परिषद म्हणजे मराठी साहित्य परिषदेची शाखा म्हणून या गोष्टी सुद्धा आज साताऱ्यामध्ये शाहूपुरी शाखेच्या माध्यमातून होतात, हे या निमित्तानं मला आपल्याला सांगायचं आहे. आज सुनीता राजे इथे आहेत, त्या पण आमच्या सातारच्याच आहेत. त्यामुळे आता नक्कीच परिषदेवर सातारकरांचा जरा जसं विनोदनं सांगितलं तर त्यानं फार पत्रकारितेच्या भाषेत त्यानं ती धार लावून त्यानं जरा नाराजी पूर्वीची व्यक्त केली. पण त्यानं आता सांगितलं की आता आम्ही सातारकरांना पण मराठी साहित्य परिषदेमध्ये जागा मिळाली आहे, मान सन्मान मिळाला आणि नक्कीच आम्ही सगळेजण आपल्या बरोबर आहोत, कायम राहू. आता आमची मिलिंद जोशी सरांकडे नेहमीच मागणी असती, आम्ही आपलं तुम्ही अध्यक्ष होता याची वाट बघत बसलो होतो, तुम्ही होणार हे आम्हाला माहित होतं की तुम्ही अध्यक्ष होणार आहे. तेव्हा आम्ही थोडा मागणी आमचा नेम धरून आम्ही बसलो होतो की तुम्ही 100वे पुणे ही शेवटी आपली सवय आहे, पण 99 आता सगळ्यांच्या समोर मागतो इथं घेऊन. विनोद म्हणला की 99 जे आहे ते मराठी साहित्य संमेलन हे आम्हाला सातारला त्याचा मान द्यावा आणि आम्ही नक्की ते पार पाडू. मागं अभयसिंह महाराज होते, महाराजांनी पण त्यावेळेला अतिशय दिमागदारपणे मला वाटतंय आपलं कधी झालं 93 साली अभयसिंहराजांनी अतिशय दिमागदारपणे त्या काळामध्ये आणि अनेक वर्ष सातारचं त्यावेळेचं साहित्य संमेलन हे चर्चेमध्ये राहिलं. म्हणजे सगळं नियोजन सगळ्या गोष्टींमुळं हे नियोजनामध्ये चर्चेमध्ये राहिलं. त्यामुळं त्याच पद्धतीनं आम्ही नक्की सातारकर आपण आमच्यावर जबाबदारी दिली तर ती आम्ही म्हणजे चांगल्या पद्धतीनं आपली कुठेही तक्रार वगैरे येणार नाही, काय नाही अशा पद्धतीने. बाकी जसं मगाशी श्रीराम पवार म्हणले की वादविवादाचं मी सांगू शकत नाही, कारण पण एक सांगतो सातारकरांचे काय वाद येणार नाही, लक्षात ठेवा. तुम्हाला हो बाहेरचे काय आले तर आम्हाला माहित नाही, पण सातारकरांचे आता आम्ही ते सगळं पॅक करून सातारचे वाद जे आम्ही आपलं डबा आमचा बंद करून ठेवलाय. त्यामुळे तुम्ही ती काळजी करू नका, नाहीतर ते कारण श्रीराम पवार आमच्याकडं सातारला सकाळचं ते, त्यामुळे त्यांना सातारचे वादविवाद काय स्थानिक जे आहेत त्याचा चांगला अनुभव त्यांना आहे. त्यामुळे
की मगाशी जे बोलले की माझी आणि राजेंची चांगली ओळख आहे, चांगली म्हणजे चांगल्या अर्थानं चांगली ओळख आहे असं ते म्हणतात. त्यामुळे त्या चांगल्या शब्दाचा वेगळा अर्थ, कारण शेवटी मराठी भाषा आहे, आपण म्हणतो ना जशी वळवाल तशी ती वळती. पण त्यामुळं नक्कीच पण आज मी नाहर सरांचं मनापासून त्यांचं हे करतो. त्यांनी मला आज या पुस्तकाच्या प्रकाशनाचा मान दिला आणि नक्कीच त्या निमित्ताने इथे येण्याची संधी आणि आपल्या बरोबर थोडं हे करण्याची संधी मिळाली. आणि पुढं सुद्धा मराठी साहित्य परिषद असू दे किंवा इतर याला जे काही सहकार्य माझं लागेल ते नक्की करण्याचा प्रयत्न मी करीन. दिल्लीच्या आपल्या महाराष्ट्र सदनाबद्दलचं पण निवेदन नाहर सरांनी मला दिलंय, तर त्याच्यामध्ये सुद्धा सर आम्ही नक्की लक्ष घालू आणि आपण ज्या अपेक्षा व्यक्त केल्या ती थोडं तिथं एक जुनं जे आपलं महाराष्ट्र सदन आहे त्या ठिकाणी आपली जी इथली मुलं तिथं आपल्या UPSC वगैरे ह्याला जातात त्यांच्यासाठी एक हॉस्टेल टाईप तिथं बनवावं. म्हणजे ते आता आपण फार काय त्याचं मला माहिती आहे त्याचं काय फार मेंटेनन्स नाही आहे, पण एक प्रस्ताव पूर्वीचा असा होता की त्या ठिकाणी इथनं जाऊन मग त्या मुलांना मेरिटनं म्हणजे त्यांच्या त्या मेरिटच्या ह्यानं त्यांना तिथं ऍडमिशन मिळावं. एकदम सगळ्यांना तर मिळणार नाही, पण जे काय आपली जागा आहे जे काय आपल्याकडे ते त्याचं एक हॉस्टेल मुलांसाठी तिथं व्हावं, जे UPSCच्या ह्याच्यासाठी परीक्षांसाठी स्पर्धा परीक्षांसाठी तिथं जातात बसतात, तर त्यांना एकदा तो प्रस्ताव महाराष्ट्र सरकारच्या विचाराधीन आहे. अजून त्याला मान्यता नाही हे पण सांगतो, पण विचाराधीन आहे की हे करायचं म्हणून. आणि नक्कीच देवेंद्रजींच्या कुशल नेतृत्वाखाली आम्ही ते करू हे या निमित्तानं आपल्याला सांगतो. आपण पण जे सांगितलं की तिथल्या मराठी माणसाला सुद्धा महाराष्ट्र सदनमध्ये मुक्त एंट्री किंवा मुक्त त्यांना हे करावं, तर त्याच्याबद्दल पण जे काही आपल्याला जेवढं काही सकारात्मक करता येईल तेवढं नक्कीच करण्याच्या बाबतीतले निर्णय हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून घेतले जातील. आणि नक्कीच आपण दिलेल्या निवेदनाचा पॉझिटिव्हली जे काही डिपार्टमेंट आहे डिपार्टमेंटच्या माध्यमातून विचार केला जाईल हे आपल्याला या निमित्तानं सांगतो. बाकी जास्त काही करणार नाही. विनोदनं तसं आलेल्या दोन मन सत्कार होते हा एक नवीन योग आहे. आमदारांचे होतात काय आमदारांना आंदोलन वगैरे करायला लागतात मग विरोधी पक्ष असू दे, पण आज मंत्र्यांचा सत्कार आंदोलक म्हणून होतोय. मला वाटतं मंत्री म्हणजे मंत्री झाल्यानंतर आज आंदोलक म्हणून सत्कार मला वाटतं कधी झालं नव्हतं, ते झालं साहित्य मराठी साहित्य परिषदेच्या मुळे झालं. पण आमची सगळी जी टीम गेली होती म्हणजे आता सगळे आमचे लाखे सरांना माहित आहे, तर ती आमची सगळी टीम गेली होती ती बऱ्यापैकी म्हणजे ठीक आहे विनोदचे आमचे, पण तशी बऱ्यापैकी दिल्लीला गेलेली सगळी टीम बोलण्यापेक्षा कृतीला आणि म्हणजे काय म्हणायचं साहित्य ह्याच्यापेक्षा हातात येईल त्या साहित्याने करणारी टीम जास्त होती. तेव्हा आम्हाला त्यांना वाटलं आंदोलन करायचं की काय तर जरा म्हटलं तसं नाही, आपल्याला शिस्तीचं आंदोलन करायचंय. मग त्यांना सांभाळण्यामध्ये पण आमचा फार त्यावेळेला दिल्लीत हे गेला नाही. लाखे सरांना अनुभव आहे, तर लाखे सर म्हटले इथं आपल्याला अटक केलं तरी दिल्लीवाली ओळखायची पण नाही, सगळे आत सांभाळण्यामध्ये पण आमचं जरा मॅनेजमेंट स्किल आम्हाला वापरायला लागलं. पण झालं शांततेचं आंदोलन झालं आणि शेवटी त्याला यश मिळालं. त्यामुळं आज नाहर सरांचा मी आभार मानतो की त्यांनी हा कार्यक्रम ठेवला, सगळ्यांना इथं येण्याची संधी दिली आणि थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. हे पाहिलं पाहिजे, कारण मी स्वतः त्यांच्याबरोबर नितीन गडकरी किंवा प्रकाश जावडेकर यांच्याकडे गेलो होतो. मी आणि विनोद कुलकर्णी आम्ही औदुंबरच्या साहित्य संमेलनामध्ये मी अध्यक्ष होतो, तिथं राज ठाकरेंची भेट घेतली. पण एखाद्या लोकप्रतिनिधींनी यासाठी पुढाकार घेणं ही घटना खूप ऐतिहासिक होती आणि त्यामुळं शिवेंद्रसिंहराजे भोसले आज साहित्य परिषदेमध्ये आले आणि त्यांचा आंदोलक म्हणून सन्मान करता आला ही फार महत्वाची गोष्ट आहे. तर त्यामुळं आंदोलनं भडकवण्यामध्ये लोकप्रतिनिधी पुढे असतात, पण आंदोलनामध्ये शक्यतो सहभाग घेत नाहीत. पण एका विधायक आंदोलनामध्ये ते सहभागी झाले ही एक फार महत्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं. या निमित्ताने एकच गोष्ट सांगायची आहे की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय म्हणजे आता भाषेचं सगळं काही व्यवस्थित होणार आहे अशा भ्रमामध्ये आपण राहता कामा नये. विशेषतः या निधीची खूप चर्चा होत होती की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर इतके कोटी रुपये मिळणार आहे,
तर ते मिळवण्यासाठी आता पुन्हा राजकीय इच्छाशक्ती आपल्याला पणाला लावावी लागणार आहे. कारण 20,000 लोकांची भाषा असलेल्या संस्कृतला 264 कोटी रुपये मिळाले आणि उरलेल्या सर्व भाषांना मिळून केवळ 62 कोटी रुपये मिळाले. ही समानता देखील आपल्याला दिसते आहे. त्यामुळं आपल्याला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर जे जे सगळे प्रकल्प राबवायचे त्यासाठी जो निधी लागणार आहे त्यासाठी पुन्हा राजकीय इच्छाशक्ती आपल्याला वापरावी लागणार आहे. त्यामुळं हा जसा आपल्या अस्मितेचा आणि अभिमानाचा विषय होता आणि आपल्या मनावर चढलेली न्यूनगंड भयगंड अपराधगंडाची पुटं दूर करण्यासाठी अभिजातचा आपल्याला उपयोग झाला, तर ते काम आपल्याला केवळ आता अभिजात दर्जा मिळाला आणि आपली जबाबदारी संपली एवढ्या एका भूमिकेतून राहून चालणार नाही. विशेषतः मल्याळम आणि उडिया या भाषांमधली जी निरीक्षण आहेत की अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यापूर्वी त्या भाषा 3ऱ्या स्थानावरती होत्या, आता त्या 4थ्या आणि 5व्या स्थानावरती गेल्या असं तिथल्या तज्ज्ञांनी सांगितलंय. त्यामुळं आपल्याला त्या संदर्भामध्ये सुद्धा खूप काळजी घ्यावी लागेल. शेवटी भाषा आणि संस्कृतीची स्पंदनं ही प्रथम मनामध्ये उमटतात आणि नंतर ती उच्चारातून आणि कृतीतून प्रकट होतात. त्यामुळं आपलं भाषाप्रेम हे आंतरिक जाणीवेतून प्रकट झालं पाहिजे आणि मुळामध्ये आपल्यातली मराठीपणाची ज्योत तेवत ठेवणं हे जास्त महत्वाचं आहे असं मला वाटतं. आणि दिल्लीच्या संमेलनामुळं हे सगळं घडून आलेलं आहे. शेवटी राजकीय व्यक्तींचा संमेलनामध्ये वावर असावा की नसावा याविषयीचं खूप विचार मंथन या पूर्वीच्या काळामध्ये झालेलं आहे, नंतरही ते होत राहणार आहे. पण मला असं वाटतं की भाषा संस्कृती विषयक हे काम केवळ साहित्यिकांचं नाही, तर भूमिका घेण्याची ज्या ज्या वेळेला वेळ येईल त्यावेळेला राज्यकर्त्यांनी सुद्धा त्याच्यामध्ये उतरलं पाहिजे. आणि मला शाहूपुरी शाखेचा खरोखरीच अभिमान अशासाठी वाटतो की महाबळेश्वरला मुख्यमंत्र्यांची भेट घेणं आणि आपली भूमिका त्यांच्यापर्यंत पोहोचवणं आणि विशेषतः दिल्लीमध्ये धरणे आंदोलन करणं. महाराष्ट्रातल्या एखाद्या साहित्य संस्थेनी दिल्लीमध्ये जाऊन भाषिक प्रश्नासाठी आंदोलन करणं ही महाराष्ट्राच्या इतिहासातली एक ऐतिहासिक घटना आहे आणि त्याचं सगळं श्रेय साहित्य परिषदेला, शाहूपुरी शाखेला आणि या सगळ्या वाङ्मयीन कार्यकर्त्यांना. कारण अटकेची टांगती तलवार त्यावेळेला होती. इथे विचार व्यक्त करणं फार सोपं आहे, पण रस्त्यावर उतरणं भाषिक प्रश्नासाठी हे जे साहित्य परिषदेने काम केलेलं आहे ते मला अधिक महत्वाचं वाटतं. आता दिल्ली कशी जिंकायची याविषयी सगळी चर्चा झाली. त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा संकुचित मनोवृत्ती आणि कोतेपणा सोडावा लागेल. तो सोडला तरच आपण दिल्लीवर धडक मारू शकू. आणि शेवटी पक्ष, विचारधारा आणि राजकारण याच्या पलीकडे जाऊन जेव्हा महाराष्ट्राच्या हिताचा विचार हा सर्वजण करतील, विशेषतः राजकारणी मंडळी, त्यावेळेलाच आपलं दिल्लीमधलं जे प्राबल्य आहे ते अधिक वाढणार आहे. महाराष्ट्र हा देशाला दिशा आणि विचार देणारा राज्य म्हणून त्याचा उल्लेख केला जातो. पण आज महाराष्ट्राची ती ओळख कायम ठेवणं यासाठी आपल्याला प्राणपणाने प्रयत्न करावे लागणार आहे. या सुंदर कार्यक्रमासाठी आज शिवेंद्रसिंहराजे भोसले या ठिकाणी आले. मी त्यांचं परिषदेच्या वतीने ऋण व्यक्त करतो. आणि नेहमी पायघड्या या मोठ्या मोठ्या लोकांना घातल्या जातात, पण आज आंदोलनकर्त्यांना देखील पायघड्या साहित्य परिषद घालते हे आज आपण तिथे दाखवून दिलेलं आहे. कारण भाषेसाठी त्यांनी केलेलं काम हे खूप मोठं आहे. संजय नहार दिल्लीतलं जे संमेलन झालं त्याची विविध अंगाने वेगवेगळी चर्चा झाली, पण मला वाटतं की ताराबाईंचं भाषण, पंतप्रधानांचं येणं या दोन गोष्टींची इतिहासामध्ये नोंद झालेली आहे की 70 वर्षापूर्वी देशाचे पंतप्रधान भाषेच्या उत्सवासाठी आलेले होते आणि त्यावेळेला तर्कतीर्थांचं भाषण जसं गाजलेलं होतं तसं ताराबाईंच्या भाषणांनी झालं. आणि एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे की संमेलनाचे अध्यक्ष हे महाराष्ट्राचं वैचारिक नेतृत्व करतात अशी लोकभावना आहे. ती लोकभावना अधिक दृढ करण्याचं काम ताराबाईंनी आपल्या बाणेदार भाषणातून केलेलं आहे. हे आवर्जून या ठिकाणी नमूद केलं पाहिजे. तर ज्यावेळेला दिल्लीचा विषय निघेल त्यावेळेला पंतप्रधान शरद पवार साहेब, तारा भवाळकर यांच्याबरोबर संजय नहार यांचंही संयोजक म्हणून नाव निघेल. कारण म्हणजे दिल्लीमध्ये राहून संमेलन करणं सोपं होतं, पण पुण्यातून दिल्लीमध्ये जाणं, आज लेशपाल नाही आहे त्याचं लग्न झालेलं आहे, या अगोदर लग्न संमेलनाचं मग स्वतःचं असं त्याच्या बाबतीमध्ये झालं, पण दिल्लीतल्या घराघरामध्ये जाऊन माणसं गोळा करण्याचं काम हे लेशपालनी केलेलं आहे. आणि या संमेलनाला सुद्धा दिल्लीतल्या अंतर्गत राजकारणाचा काही कमी फटका बसला नाही, तो सुद्धा बसला, पण या सगळ्या पार्श्वभूमीवरती ते यशस्वी केलं
याचं श्रेय हे संजय नाहार, शैलेश पगारी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना. आता शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी सांगितलं की साताऱ्याला संमेलन मिळावं, तर राजे मी अध्यक्ष असलो तरी ती गोष्ट माझ्या हातामध्ये नाही. ती स्थळ निवड समिती आमची सगळीकडे जाईल, पण पश्चिम महाराष्ट्रात होणार एवढं मी निश्चित सांगू शकतो, कारण सगळी स्थळं पश्चिम महाराष्ट्रातली झाली. तर त्यामुळे औदुंबर असेल, इचलकरंजी असेल, सातारा असेल, कोल्हापूर असेल, इथे स्थळ निवड समिती जाईल. आणि 10 वर्षापासून सातारा मागणी करते आहे जवळजवळ साहित्य संमेलन मिळावं यासाठी. त्याचा सहानुभूतीपूर्वक विचार निश्चितपणाने करेल एवढंच मी या निमित्ताने सांगतो आणि आपला अधिक वेळ न घेता माझे 2 शब्द